मुंबईचा पैलवान नरसिंग यादव याने महाराष्ट्र केसरी पदाची हॅट्रिक साधली। मुंबईच्या नरसिंग यादवने आपल्या लौकिकात साजेशी कामगिरी करताना मुंबईच्या सुनील साळुंकेचा अवघ्या 1 मिनिट 45 सेकंदांच्या झटपट लढतीत 7-0 गुणांनी धुव्वा उडवत 57व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील मानाची चांदीची गदा पटकावली। महाराष्ट्र केसरीच्या 57 वर्षांच्या इतिहासात नरसिंगने जेतेपदाची हॅट्रिक साधत इतिहास घडवला। मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी चांदीची गदा आणि स्कॉर्पिओ गाडी देऊन नरसिंगचा गौरव करण्यात आला, तर सुनील साळुंकेला बुलेट मोटरसायकल देऊन सन्मानित करण्यात आले। मुंबई पश्चिम उपनगराचा नरसिंग यादव आणि समाधान गोडके सारख्या तगड्या मल्ल्यावर विजय मिळवणारा मुंबई शहराचा सुनील साळुंके यांच्यातील महाराष्ट्र केसरीची किताबी लढत पाहण्यासाठी भोसरीच्या गावचत्रा मैदानावर लाखभर कुस्तीप्रेमींचा जनसागर उसळला होता। मात्र जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या नरसिंगने पहिली फेरी संपण्यापूर्वीच सुनील साळुंकेचा फडशा पाडल्याने कुस्तीप्रेमींना तुल्यबळ लढत पाहायलाच मिळाली नाही। 7:30च्या सुमारास अंतिम लढतीस प्रारंभ होताच नरसिंग यादवने पहिल्याच झटक्यात एकेरी पटाच्या पकडीवर 2 गुणांची कमाई केली। त्यानंतर त्याने लगेच सुनीलला आखाड्याच्या बाहेर ढकलून आणखी 1 गुण वसूल केला। त्यानंतर नरसिंगने पटापट 2 गुणांची कमाई करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले। नरसिंगने सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उंचावताच कुस्ती शौकीनांनी आखाडा डोक्यावर घेत तुफानी जल्लोष केला। रांगड्या नरसिंगला चाहत्यांनी डोक्यावर घेत आखाड्याला फेरी मारली। मात्र नरसिंग यादव सारख्या आंतरराष्ट्रीय मल्लाकडून पराभूत झालेल्या सुनील साळुंकेलाही खांद्यावर उचलून मिरवण्यास कुस्तीप्रेमी विसरले नाहीत। एकेरी पटाची पकड आणि दरम्यान कोणी यायचं नाही। परत एक पटाची पकड घेण्याचा प्रयत्न काकेत हा दोघांनी चढव। दोघेही ग्रॅज्युएट पैलवान आहे। नरसिंग यादव DYSP बुद्धीशिवाय बळ हे थिटा आहे, बळाशिवाय बुद्धी ही लुळी पांगळी आहे। शांतता राखा, बाकी जरी एकलंगी बसवली पत्रकार मित्र भर लिहून घेणार आहे आणि एकलंगी तोडून सपाट केलेले आहे। भारंदाज लावला नरसिंगनं, व्यतिरिक्त कुणीच आतमध्ये यायचं नाही, आतमध्ये कुणी येऊ नका, हात सोडून। धन्यवाद महिला स्पोर्ट्स